रात्रीचे 12 वाजायला आलेले आणि सिया एकटक नुकतीच दूध पिऊन तिच्या मांडीवर झोपी गेलेल्या तिच्या त्या नाजूक पाडसाला बघत होती, जिचा उद्या बर्थडे होता. तिच्या आणि अग्नेयच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. उद्या त्यांची राजकुमारी 1 वर्षाची होणार होती. तिचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. कुठे उद्याच्याच दिवशी पहिल्यांदा हातात घेतलेलं तिचं ते लाल लाल मांजरीचं पिल्लू कधी वर्षाचं झालं तिला कळालंच नाही. पापणी झपकावी आणि वर्ष सरावं अशी गत झालेली तिची. तिच्या बाललीलात तर हे वर्ष हसत खेळत निघून गेलेलं. तिच्या येण्याने फक्त ती आणि अग्नेयच नाही तर पूर्ण मेन्शनच परिपूर्ण झालं होतं. नित्याची रिकव्हरी ही खूप स्पीडने व्हायला लागलेली. मेन्शनमध्ये आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण पसरलेलं. आजी आणि सुवर्णाच्या हृदयाचा तर तुकडा झालेली ती. आणि घरातल्या सर्व स्टाफलाही या आगाऊने स्वतःत पूर्ण रंगवून सोडलेलं. आगाऊ असली तरी तितकीच गुणाचीही होती तिची लेक. तिच्या लोकांवर खूप जीवजीव करायची. इतकंच नाही तर बुद्धीनेही अग्नेयच्या वरचढ झालेली ती. म्हणूनच नित्या आणि तिने एकदाच तिला आरवचा फोटो दाखवून हा तुझा काका आहे सांगितलेलं. आणि त्या पाडसाने तेही किती कमालीचं लक्षात ठेवलं होतं. माझी परी का कोणास, पण आज तिच्याकडे बघून सियाचे डोळे वारंवार भरून येत होते. तिने खाली झुकून तिच्या कीटोच्या कपाळावर हळूच ओठ टेकवले. तिच्या मिठीत देवाने जगातलं सर्वात सुंदर असं फूल टाकलेलं, जिने तिच्या मातृत्वाचा सन्मान केलेला. प्रिन्सेस. पण नुकत्याच स्टडीमधून आलेल्या अग्नेयचं लक्ष जसं सियावर गेलं आणि तिला असं रडवेलं झालेलं बघून तो घाईतच तिच्या जवळ आला. अहो, त्याच्या हाकेसरशी सिया लागलीच त्याच्या मिठीत शिरली. तसं त्यानेही तिला छातीशी लावलं. पण त्याची ही नजर तिच्या मांडीवर शांत झोपलेल्या त्याच्या प्रिन्सीवर होती. त्याला सियाची मनस्थिती समजत असल्याने तोही काहीच न बोलता त्याच्या दोन्ही क्वीन्सला मिठीत घेऊन शांत बसून राहिला. जाना, यात इमोशनल होण्यासारखं काय आहे बाबा? सियाला इतकं भावनिक झालेलं पाहून अग्नेयने तिला अजूनच घट्ट कुशीत घेतलं. कीटोच्या बाबतीत ती किती हळवी आहे हे त्याच्याहून जास्त कोणाला माहीत ना. अहो, तुम्हाला एका आईचं मन नाही कळणार. सिया त्याच्या मानेत चेहरा घुसळत हळूच कुजबुजली. पण तिच्या या वाक्यावर इथे अग्नेयच्या कपाळावर आट्या पडल्या ना. का बापाला मन नसतं का, की आम्हाला देवाने फिलिंग्सही दिल्या नाहीत? त्याने तिच्या बोलण्याचा घेतलेला अर्थ बघून सियाला तर रडता रडताही हसूच आलं. म्हणजे काहीही झालं तरी या राक्षसाला प्रत्येक गोष्ट स्वतःशीच रिलेट करायची असते का, हाच प्रश्न पडला तिला. अहो, मी फक्त माझं सांगत होती ना, मग मध्येच तुम्ही तुमची गाडी काय घुसवताय? तसंही तुम्हाला फिलिंग्स आहेत की नाहीत हे माझ्याहून जास्त कोणाला माहीत ना. कारण ह्या दगडाला पाझर फक्त माझ्या समोर तर फुटतो, हो ना? सियाने तिच्या अग्निदेवांचा तवा तापायच्या आधीच त्यावर तिच्या प्रेमाची फुंकर घातली. तसा तिचा राक्षस लगेच गालात हसला. ती दोघंही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते. आणि त्याचाच तो नेहमी फायदा घेते. अग्नेयने सियाला लटका राग दाखवत खाली झुकून हळूच त्याच्या प्रिन्सीला उचलून घेत तिच्या त्या मऊसूत गालावर ओठ टेकवले. तसं आता सियाचं तोंड आकसलं ना. या मॅडमला एक तिच्या राक्षसाचं पूर्ण अटेन्शन लागायचं. अहो, थांबा ना, 12 वाजायला फक्त 5 मिनिटं राहिलेत. मला माझ्या पिल्लूला विश करायचं आहे. सियाही उठून
लगबगीत उभी राहिली. तिचा उत्साह बघून तर अग्नेयला हसूच आलं, कारण ती जिला विश करायचं बोलत होती ती तर तिच्या डॅडाच्या मिठीत शांत झोपली होती. प्रिन्सेस आता तर प्रिन्सी झोपली आहे, पण ती जागी तरी असती आणि तू तिला विश केलं असतं तरी तिला कळणार थोडी ना होतं. शी इज टू स्मॉल टू अंडरस्टँड एनिथिंग. अग्नेयला त्याच्या ह्याच वेड्या पाखरावर तर जास्त प्रेम यायचं ना. अजूनही तशीच निरागस होती त्याची सिया. अहो, तिला कळत नसलं तरी माझ्या पिल्लूला मी विश तर करू शकतेच ना. यानंतरच्या प्रत्येक बर्थडेला तिची मम्मा अशीच रात्री 12 वाजताच तिला फर्स्ट विश करणार. सिया बोलतच असते की 12वर काटा येताच रिमाइंडर वाजला आणि सियाच्या नजरेत चमक आली. ओ माय बेबी, हॅपी बर्थडे माय स्वीट हार्ट, मम्मा लव्स यू अ लॉट. सियाने अग्नेयच्या मिठीतल्या तिच्या पाखराला विश करत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. तसे तिचे डोळे अडवूनही नव्याने भरून आले. ते बघून अग्नेयने तिलाही दुसऱ्या बाजूने मिठीत घेतलं. एंजल, माय लाईफ, विश यू अ व्हेरी हॅपीएस्ट बर्थडे माय लव. डॅडा लव्स यू सो 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 मच. This is your first birthday, my baby. But Dada promise you, I make your all birthdays very special and memorable. अग्नेयनेही मनातच त्याच्या प्रिन्सीला विश करत डोळ्यातलं पाणी अडवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याच्या दोन्ही लाईफलाईनला आणखीनच मिठीत घेतलं. हा क्षण त्यांचा होता, तो ती तिघं भरभरून जगत होती. शब्दमुके असले तरी भावना मात्र खूप काही बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी सिया तिचा आवरून पटापट खाली आलेली. संध्याकाळी बर्थडे पार्टी असली तरी 11च्या सुमारास सियाने तिच्या किटोसाठी पूजा ठेवलेली आणि तिच्या या निर्णयावर अग्नेयनेही नकार दिला नव्हता. भले तो या गोष्टीत जास्त वाहत नसला तरी ती जे सांगेल ते करायचं काम करायचा. उगाच नाही बोलून तिला अजिबात दुखवायला तो जायचा नाही. बाई सिया, माझी दुश्मन अजून उठली नाही का ग? आजीची नजर केव्हाची तर लिफ्टकडे लागलेली. कधी त्यांचं पत्रुंड खाली येतं असं झालेलं तिला. आजी, अहो मगाशीच उठलेली ती, पण आज कधी नव्हे ते तिच्या डॅडाने त्यांचे सर्व शेड्यूल कॅन्सल केलेत ना. मग काय, मॅडम त्यांना बघून त्यांच्या अंगावर जाऊन परत झोपून गेल्या. सियाच्या चेहऱ्यावर आज आनंद मावता मावत नव्हता. तिच्या लेकीच्या बर्थडेला काय करू नी काय नको असं झालेलं तिला. आता तो राक्षस घरी आहे म्हटल्यावर आमचा नंबर काय लवकर लागत नाही. आजीने नकारार्थी मान हलवत हातात सुस्कारा सोडला. तसं त्यांची नौटंकी बघून सिया आणि सुवर्णा दोघीही गालात हसल्या. आई, अहो असं का तोंड करताय? एक तर कधीतरीच माझा लेक घरी असतो, त्यातही तुमचं तोंड असं होतं. आणि ती पोर खाली आली तरी तिला प्रेमाने घ्यायचं सोडून तिलाही वटारतच बसता तुम्ही. मग आता कशाला तुम्हाला ती हवे आहे? आपल्या लेकाच्या बाजूने तर सुवर्णा एनी टाइम वकिली करायला रेडीच असायची. तर सुवर्णा, तुला माझं तोंड दिसतंय पण त्या दोघांचं नाही दिसत का? तो तुझा गुणी आगीचा गोळा मला बघून तर त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही. मागच्या जन्माचं कर्ज राहिल्यासारखं बघेल तेव्हा सडलेलं तोंड घेऊनच फिरत असतो तो रावण. आणि ती त्याची गुणाची लेक तर मला बघून हसायला आणि खिदळायलाच लागते. तिला काय मी जोकर वाटते का? त्यानेच त्या पोरीचे कान भरले असणार. आजीनेही सुवर्णाच्या बोलण्यावर फनकारतच उत्तर दिलं. पण तिच्या या रागावर सियाला आणि सुवर्णाला त्यांचा हसू काही आवरताच आलं नाही.
आणि त्या दोघी हसतच सुटल्या, कारण आजी खरंच बोलत होत्या. कीटो त्यांना पाहता क्षणी हसायलाच लागायची. शेवटी अग्नेयचंच रक्त होतं ना तिच्यात, म्हणून जसं आजी तिच्या डॅडाला बडबडून त्याचं रक्त सोसायची, तशीच ती आजीकडे बघून हसून तिचा बीपी वाढवायचं काम करायची. इकडे नित्या आरशात बघून केव्हाची तिची मागची नॉट लावायचा प्रयत्न करतच होती, की पुढच्या क्षणी तिच्या पाठीचा कणा ताठ होऊन तिचे डोळे लाजेने मिटले गेले. स्वीटहार्ट, सकाळी सकाळी तुझा माझा जीव घ्यायचा विचार आहे का? तिला त्या पांढऱ्या शुभ्र अनारकलीत बघून इथे आरवची तर विकेटच पडली आणि त्याचे ओठ तिच्या त्या दुधासारख्या गोऱ्या पान पाटीवर विसावले. लवकर आठवण आली तुला माझी? काल मला मार्को दादासोबत पाठवून तू आत्ता उजाडत आहेस. नित्याने तिची नजर उचलून आरशातूनच तिच्या मागे उभ्या असलेल्या आरवकडे पाहिलं, जो अजूनही कालच्याच कपड्यात होता. विस्कटलेले केस, थकलेला अवतार आणि लाल झालेले डोळेच सांगत होते तो रात्रभर क्षणभरासाठीही झोपला नाही आहे ते. सॉरी बच्चा, काल ऑलरेडी ऑफिसला जायला लेट झालेला. त्यात कॅनडाच्या फॅक्टरी साईडवर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून रात्री येताच आलं नाही. स्टील तुला मेसेजही ड्रॉप केला होता मी. आरवने मागूनच नित्याला मिठीत घेत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. दमला तर खूप होता तो, पण तिला बघून अगदीच फ्रेशही वाटत होतं. तिच्या त्या धुतलेल्या केसांतून येणारा तो जॅस्मिनचा फ्रेग्रन्स त्याला आणखीनच तरोताजा करून जात होता. आरव, आय थिंक यू नीड अ रेस्ट. थोडा नॅप घे. नित्याला त्याला इतकं थकलेलं बघून कसं तरीच झालं. 2 दिवसापासून त्याची खूपच दगदग चाललेली. नो, आय नीड ओनली यू बेबी. आरवने बोलतच नित्याच्या मानेवर हलका बाईट करताच नित्या घाबरून पटकन मागे फिरली. आरव, मी म्हणजे माझी आंघोळ झालीये आणि मी फ्रेशही झालीये. सो आता उगाच खोड्या काढू नको हा. त्याच्या स्पर्शाचा खेळ सुरू व्हायच्या आधीच नित्याने त्याला अडवलं, पण सध्या तिला असं सफेद गुलाबासारखं टवटवताना बघून इथे आरव आता स्वतःला कायच अडवणार होता ना. नीतू, स्वीटहार्ट, प्लीज नाऊ आय एम टायर्ड अँड आय रिअली नीड यू. प्लीज. आरवची ती आर्जवी नजर बघून नित्याच्या पोटात गोळाच आला आणि तिच्या गालावरही लाजेची लाली चढली. आरव, प्लीज ना समजून घे. हवे तर रात्री मी तुझ्या जवळ असेल, पण आत्ता मला खाली जाऊ दे. नित्याला तर त्याच्या नजरेतली ती नशा बघूनच अंगावर शहारे येत होते. खूप कातिल नजर होती त्याची. नक्की नक्की रात्री तू माझ्या जवळ असणार ना? आरवने नित्याच्या त्या लाजऱ्या रूपाला मनात साठवत तिची हनुवटी पकडून चेहरा वर केला, पण नित्या त्याची ती नजर सहन न होऊन पटकन त्याच्या मिठीत शिरली. माझी वेडी. तसं त्याच्या ओठांवरचा हसू आणखी गडद होऊन त्यानेही तिला मिठीत जखडलं. इकडे ही दोघं एकमेकांच्या मिठीत पूर्ण जगाला विसरून गेलेली, तर तो तिकडे भूकंप आला होता. पण ह्यांना तो दिसणार होता का? आरू बेबी. श्रीजाने आरवला वर जाताना बघून ती लगबगीत त्याच्या मागे आलेली. काल सियासोबत बोलायला गेल्यानंतर तो तिला पुन्हा दिसलाच नव्हता, म्हणूनच आत्ता त्याच्या मागे आलेली ना ती. पण तो त्याच्या रूममध्ये नाही बघून आत्ता मात्र तिच्या कपाळावर अट्या पडलेल्या. आरव बेबी. श्रीजाने आरवची पूर्ण रूम पिंजून काढली. कुठे गेला हा? मी तर ह्याला वर येताना बघितलं होतं, मग हा गायब कुठे झाला? श्रीजा विचार करतच त्याच्या रूमच्या बाहेर यायला
तिचं लक्ष नित्याच्या बंद डोअरवर गेलं आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अजून नित्या ही खाली नाही गेलीये, म्हणजे आरव तिच्या रूममध्ये तर नाही. श्रीजाच्या मनात आलेल्या या वाईट विचाराने इथे तिचं हृदय भीतीने धडधडलं. नाही तो तिच्या रूममध्ये का जाणार ना? त्याला चांगलंच माहीत आहे त्याचं नित्याच्या दिशेने उचललेलं एक पाऊल त्याला किती महाग पडू शकतं ते. श्रीजा विचार करत करतच नित्याच्या रूम बाहेर आली. ती तरीही न राहून नित्याच्या रूमला कान लावायला वाकली होती की डोअर ओपन होऊन नित्या डायरेक्ट बाहेर आली आणि ते श्रीजाचे डोळेच मोठे झाले. ती इतकी गडबडली होती की तिला तर मागे होण्याचं भानही राहिलं नाही. अरे वा श्रीजा, आता वॉचमॅनचा की सिक्युरिटीचा जॉब पकडला वाटतं. अगं पण तुझं माझ्यावर इतकं प्रेम उत्तू चाललंय का, जे तू ड्युटी करायला माझ्या रूमच्याच बाहेर आलीस? श्रीजाच्या थोबड्यावरचा उडालेला रंग बघून नित्याने तिचा हसू आवरत चेहरा अगदीच गंभीर केला. माझा आरव कुठे आहे? पण श्रीजा आता तिचा ऐकण्यात जराही इंटरेस्टेड नव्हती. तिला काहीही करून आरव कुठे गेला ते बघायचं होतं. अरे त्याच्या मागे सीसीटीव्ही कॅमेरा सारखी तर तू फिरत असतेस आणि हा प्रश्न मला विचारत आहेस. नॉट बॅड हा. म्हणजे तुलाही वाटतं तर की तो तुला सोडून लवकरच माझ्याकडे येणार ते. नित्या हाताची घडी घालून हसतच तिच्या डोअरच्या कमानीला टेकली. पण तिचं ऐकून इथे श्रीजा भडकली ना. तुला काय वाटतं नित्या, आरव मला सोडून तुझ्याकडे येणार? या जन्मात तरी ते शक्य नाही बेबी, कारण त्याची कमजोरी माझ्या हातात आहे. एक अशी कमजोरी ज्याच्यासाठी तो तुला तर सोडेलच, पण गरज पडल्यावर त्याच्या भाईच्याही अगेन्स्ट उभा राहील. आणि जस्ट वेट, हे लवकरच होणार. फक्त मला त्याची वाईफ बनून या मेन्शनमध्ये येऊ दे. मग त्याच्या पुढच्या मिनिटालाच तू मेन्शन बाहेर असशील. श्रीजा भावनेच्या भरात नित्यावर डाफरून पाय आपटत निघून गेली. पण इथे नित्या मात्र सुन्न झालेली. तिने एक नजर तिच्या बंद रूमवर टाकली, जिथे नुकतीच ती तिच्या आरवला झोपवून बाहेर आलेली. आरवची कमजोरी, अशी कोणती कमजोरी आहे श्रीजाच्या हातात, ज्याचा वापर करून ती माझ्या आरूला भाईसमोर उभा करणार आहे? नित्याचे डोळे भीतीने भरून आले आणि ती पळतच अग्नेयकडे निघाली. मग काय वाटतं तुम्हाला, नित्या आता अग्नेयाला सगळं सांगून आरवची कमजोरी शोधू शकेल का? आणि अशी कोणती गोष्ट आहे श्रीजाच्या हातात, ज्याचा वापर करून तिने आणि मानसने आरवला दाबून ठेवलंय? असं कोण आहे ज्यासाठी आरव त्याच्या घरच्यांच्या विरुद्धही जाऊ शकतो? जर ह्याची तुम्हाला काही कल्पना आली असेल तर मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.